फ्राईज रेडी झालेले आहेत आणि माझ्या मुलाला नाही कंट्रोल होते। बिहाइंड द सीन बघा इथे काय चालू आहे। हे दीदीचं वन तुझं ओके। हा हे दीदीचं आहे ओके। कम बॅक टू माय चॅनल शिवाज किचन। तर इव्हनिंग झालेली आहे आणि लहान मुलं घरात असल्यामुळे इव्हनिंग स्नॅक्स बनवत आहे मी। तर स्नॅक्स बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत पोटॅटो। तर याचे मी बनवणार आहे फ्रेंच फ्राईज। तर कसे फ्रेंच फ्राईज बनवणार आहे तर चला आपण बघूया। तर सगळ्यात आधी आपल्याला पोटॅटोची स्किन काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। त्याच्यानंतर मी कशा पद्धतीने पोटॅटो कट केलेले आहेत ते नक्कीच बघा। आणि फर्स्ट टाइम जर का चॅनल बघत असाल तर व्हिडिओ आवडल्याच्या नंतर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। बघा इझी पद्धतीने पोटॅटो पण असे कट होतात। जसं मी ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने केलं तर तुम्हाला पोटॅटो कट करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। तर फ्रेंड्स चला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। पोटॅटो फक्त 1 ते 2 मिनिटं आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे आहे। जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचे कारण ते जास्त शिजले नाही पाहिजे। जस्ट आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आवाज
स्टार्टिंगला जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा आपल्याला नॉर्मल येल्लोपर्यंतच फ्राय करायचे आहे, डार्क ब्राऊन नाही झाले पाहिजे, कारण याच्यात पुढची प्रोसेस बघा की कसे बनवलेले आहेत फ्रेंच फ्राईज. फ्रेंड्स, आपले फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहेत. फ्राईज रेडी झालेले आहेत आणि माझ्या मुलाला नाही कंट्रोल होत आहेत. बिहाइंड द सीन बघा इथे काय चालू आहे. हे दीदीचं वन तुझं. ओके, हा हे दीदीचं आहे. ओके दीदी, टेस्ट करून सांग कसे झाले. वाव मम्मा, खूप छान झाले. नक्की. थँक्यू.